आमच्या गावात ए चला भाई अवयव पडला की अरे आकडा मग उठली की त्याला ए उठे हे ऐका पोलीस याच्या आधी इथनं गेलं पाहिजे कमान काय सॉरी भाऊ सॉरी हे बघा पोलीस दिसला की पळून जायचं गावायचं नाही कोणी सुद्धा कळलं काय हा ओ साहेब चला हा चला थांब पळा लवकर उठाची लक्का कमॉन गाईस भावानू पळा लवकर कमॉन या भावानू असं पळायचं असतंय म्हणजे पोलिसांनी गावात नाही बरोबर बोलला होय साहेब चुकलं माझं साहेब या बॅगातलं तुम्हाला निम्म पैसे देतो मी तुला पकडल्याबद्दल माझं प्रमोशन होणार आहे थांब कमिशनर साहेबांनी फोन करून सांगतो हॅलो कमिशनर साहेब सूर्याबाईला मी चोरी करताना रांग्यात पकडलाय होय पोलीस स्टेशनला घेऊन यायला लागलोय माझ्या प्रमोशनचं तेवढं बघा साहेब बरोबर चालतंय छान साहेब मला काय वाटतंय अरे तुला पोलीस स्टेशन येणार आहे छान साहेब मी बोबड्या हवलदार आहे माकडा ते कुठे गेला मला काय माहित मी तंबाखू खायचो तो अरे तंबाखू खाय आणला त्याला कुठे गेला बघ ओ का तिकडे गेला अरे सूर्याबाई गावलंय पोलिसांनी चला त्यासनी वाचूया गपना आलाय का पोलिसांनी आपण गावलं का नाही पोलीस चोरतील आपल्याला का वाचवूया की काहीच्या मला वाचवायचं म्हणलं नको आणि माझे पैसे वाश करायला पाहिजे सूर्याबाई कुठे गेली ती वेगळ्या रस्त्यानं पळून गेली ती बरोबर साहेब सूर्याबाई कुठे गेला असेल हीच कळना मला इकडे गेला काय इकडे गेलाय ए पलीकडे पोलीस आहे ती त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकूया आणि त्यासनी चोपूया सूर्याबाईला बोलवा रे पोलिसांनी चोपलाय आपण सूर्याबाई या मला सॉरी बाई बरं का सॉरी पोलीस गावले कमिशनर साहेबांना फोन करून सांगतो सूर्या गावला म्हणून हॅलो कमिशनर साहेब सूर्याबाई गावला हा पाण्याला पाहता धरलाय त्याला हा ओके कुठे गेला सूर्या मला काय माहित अरे तंबाखू काय आला शे घ्या डोपे चाल थांब सूर्या थांब साहेब मोठ्या साहेबाशी फोन करून सांगा गावला म्हणून हा थांब फोन लावतो अरे बंधू कुठं जायला यात थांब फोन लावतो हॅलो कमिशनर साहेब हा सूर्याबाई गावलाय सुट्टी नाही आता त्याला घेऊन येतो पोलीस स्टेशनला माझ्या प्रमोशनचं तेवढं बघा बरोबर साहेब येतो घेऊन अरे बाबडे काय छान आता अरे ते कुठे गेला काय माहित मोठ्या साहेबाशी फोन लावा तर तंबाखू खात तुम्ही फोन बिन काय ना आता तंबाखू खातेस चल डायरेक्ट पोलीस स्टेशनला बस बोला काय तक्रार आहे बायकोला सॉरी साहेब होतोय बरं सांग का चोरी केलीस साहेब काय सांगू तुम्हाला आमची गँग लय गरीब आहे काय अन्न नव्हतं म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून 3-4 घरात चोरी केली बरं ठीक आहे हवालदारला बोलतो तेव्हा लिहून गेल सगळं हा बोला हवालदार कोण आहेस तू कशाला आलायस इथं साहेब अहो चोर आहे मी सूर्याबाई तुम्हीच पकडून आणले की मला काय बी खोटं सांगू नको पगारला हवालदार कुठे गेला यो हवालदार कुठे निघालायस बस इथं का चोरी केलीस अहो साहेब आत्ताच सांगितलं की तुम्हाला काय सांगितलं आत्ता धरून आणलाय तुला सांग का चोरी केलीस साहेब आमची गँग लय गरीब आहे
म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून 3-4 घरात चोरी केल्या. बरं ठीक आहे, हवालदारला सांग सगळं ते लिहून घेईल. हवालदार बोला, काय काम आहे? काय नाही, आलो तर असंच फिरत फिरत म्हणलं तुम्हाला भेटून जावं. हा मग बसा की, उभा काय बसा बसा. बरं काय चहा सांगू काय? कॉपी, एक कॉपी. हा हवालदार जो बसलाय. बरं सांग, चोरी का केलीस? साहेब सांगतो, पण हवालदारला एकदा बोलावा की. बरं ठीक आहे. हवालदार ए काय काम आहे तुझं? कोण आहे तू? काय नाही, असं झालो. चल बघ. कुठे निघालायस? साहेबांचं आहे सांगितले. साहेबांनी याला कसं काय घालवलं? साहेब सूर्याला का सोडला? कोण सूर्या? अहो आत्ता पण त्याचा धरून आणला तो सूर्या. कोण सूर्या? सूर्या कोण आहे? तुम्ही सोडा की त्याला. मी नाही सोडत, तू सोडलास. मी नाही सोडत. ए भाई आलं भाई पैसे वाटा की. माकडानू मला हार घालाय सोडून नाही हार घालताय. पैसे उठवाय तुमचं. माकडानू मला वाचवाय आलाय, नुसतं पैसे म्हणलं की जवळ येत आहे. सॉरी भाई, पैसे तेवढं वाटा की. फक्त 5-5 हजार देणार तुम्हाला, बाकी राहिलेलं सगळं मला ठेवणार आहे. ठीक आहे, तुला 5,000, ही तुला 5,000, ही तुला 5,000 आणि ही तुला 5,000. Come on guys. ऊन लागतंय, छत्री उडा. कुणी आणल्या छत्री? आम्ही आणली. कुणी नक्की कुणी घातल्या? मी एकानं सांगा. आकडानू छत्रीला कापड कुठं केला एवढे छत्री आणल्या? 3-3 हजार रुपये कट तुमचं. चला सांगतो तुला कशाला आणली जाशील छत्री? तर म्हणलास तू आणल्या. आय ग ठीक आहे, खावा. वादडीन माकडा सरळ वा बघ. इथं चावतं इथं. भाई आंघोळ केली होती का नाही? केली होती की आत्ताच, कवा? मागच्या वर्षी दिवाळीला. भाई एक बातमी मिळाली. काय? रमेश मानेच्या घरात का नाही लय सोन आहे, त्यानं खाण्यातनं चोरून आणलंय. चला त्या घरात डाका टाकूया. बातमी खरी आहे नव का? 100% खरे. नसली खरी तर कातडे काढणार तुझं. वय चला. छत्री कुठं आहे? छत्री उघड. बदलला नव का? नाही बदलले भाई. दरवाजा उघडाच आहे, हळू बोला आणि एकमेकांची नावं घेताना वेगळी कुठली तरी घ्या. माझं काय नाव घेणार? सूर्याबाई जिंदाबाद. तुमच्या जातो मी घातला. नाही भाई चला. मार खायला उचिला. हळूच्या. दरवाजा ए त्याचं ते करतोय चोरी, आपण आपल्या पळायच्या तयारीत राहूया. काय इथं कशाला थांबलाय? चला घ्या. चला आलो. आकडानं मला पुढे लावतोय, तुम्ही इथं थांबलाय. चला. मी थांबू का इथं बाहेर पायरा द्यायला? चले का उघडच आहे का? ए भाई काय काय चोरा आलं का? असं दे, वाद आला तर काढायचा रस्ता. बरं असं दे. भाई त्या बॅगेत आहे का बघा की. चढाई नाही काय बघ. इथं जेव बॅग बघूया काय. शपथ एवढं सोनं? आईच्या गावात 5-6 किलो तरी सोनं असणार आहे. यातलं 1 किलो जरी सोनं ऐकलं तरी 70 लाख रुपये येते. मी कोट्याधी चालूया. आता फॉर्च्युनर गाडी घेणार आहे मी. यस. हॅलो पप्पा, 2-3 JCB बुक करून टाका, आलोच पैसे घेऊन. हॅलो आई, आपण 1 कोटीचा बंगला घ्यायचा आहे. हॅलो पप्पा, एक हेलिकॉप्टर बुक करा, पैसे घेऊन आलो लगेच. हॅलो पप्पा, मंगळावर 1 एकर जमीन बुक करा, आपण कोट्याधी झालो. कोट्याधी. अरे माकडा, मी कोट्याधी झालोय. माझं सोनं आहे, तुम्हाला 5-5 हजार रुपये देणार आहे. चला आई, या दारात नको जायला, मागच्या दारात जाऊया, नाही रम्याला गावला आपण. बरं चालतंय. चला इकडे जाऊया. हे या लवकर.
खेळ मांडला कशी काळाची सावल आली बाग सुखाची करपून खाणीतलं सोनाई माकडा चाल पाहिला काय माकडा थांबा तुमच्या तर आता थांबा माकडा टाकल्या तो दगड रंगवत बसलाय आणि मला म्हणता खाणीतलं सोनं या सगळ्या स्वप्नाचा चक्काचूर केला सॉरी भाई ती नव भाई मला माझ्या गर्लफ्रेंडनं भेटायला बोलवलंय चला की तुम्ही आला असतं बरं झालं असतं कसं आहे तुम्ही असले की मला भ्या वाटत नाही बरोबर चालतंय चल मी येऊ काय कशाला जेवायला तिथं जा झोप जा घरात जाऊन आम्ही आलो लगेच सोनं टाकून देत जा भाई मी येऊ काय भाई 5 मिनिटं इथं थांबा मी लगेच तिला भेटून आलो बर बर लवकर या भाई आता म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडची मैत्रीण आल्या त्याला तुम्ही आवडताय चला की तुम्ही भेटताय बर बर चालतंय आलोच की थांब 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 या खेळ मांडला कोण आहे ती भाव आहेत तेच सॉरी भाई आय ग त्या तुझ्या नादात हाड मोडली माझी आई गाई सॉरी भाई काय सॉरी चालले इकडे काय काय भावा त्या घरात चौकट एक पुरगी उभा आहे ती माझ्याकडे बघून हसली आता गप बसा काय पण थापा मारू नका टाकल्या खरोखर चल जाऊ तुला भाई त्या पोरगीला प्रपोज करा आय लव्ह यू म्हणा होय म्हणाल तुम्हाला ते खरंच काय भावा होय होय चालते म्हणतो जाऊ ऑल द बेस्ट आय लव्ह यू आईला मगाच तर गोंड्या सारी नव्हतं यो काय रडा कुठून आला माझ्या पोरगीला मारते अरे टाकल्या मला तिथे एकट्याला सोडणार अशी सॉरी भाई बरं भावा ऐक की मला ती पोरगी लय आवडल्या मला तिच्यावर बोलायचं आहे तिला गर्लफ्रेंड बनवायची आहे आणि तिच्यावर लगीन करायचं आहे भाई तुम्हाला जर त्या पोरगीवर लगीन करायचं असलं नाही तुम्हाला तिच्या बापाला इम्प्रेस केलं पाहिजे इम्प्रेस केलं पाहिजे होय हा माझ्याकडे एक आयडिया आहे तसं करायचं थांबा भावा ही फांदी तिच्या बाच्या अंगावर नेऊन टाकतो आणि तिच्या बाला असा माग ओढतो म्हणजे तिच्या बाल वाटतं मी त्याला वाचवला आणि ती माझ्या इम्प्रेस होतंय बघ चालतं चल आईला भावा माग वाढायचं राहिला बघ फांदी टाकली पण असं माग वाढाय आलं नाही होय परत एखादा ट्राय करूया बाळा वाचू का तुम्हाला होय मामा मी वाचवलं तुम्हाला चला आमच्या घरला तुला चहा असतो मला पण तेवढंच पाहिजे नाही चला की मामा चहा पाचा वाचवलंय मी तुम्हाला या पोरानू बसा या पोरी अमृता बाहेर ये 2 कप चहा ठेव यासनी बसा तर मी आलो बर बाबा जमते माझं यस यस पोरानू चहा घ्या तर मी गावात जाऊन येतो बर निवांत या ए ऐक ना मला तू खूप आवडतेस आता ग बया खरंच काय होय खरंच मी तुला आवडतो काय आता ग बया खरंच काय अगं मी तुला विचारलं मी तुला आवडतो का आता ग बया खरंच काय नाव काय तुझं आता ग बया खरंच काय तुला एवढंच बोलता येतं काय आता ग बया खरंच काय बाबा आता ग बया खरंच काय वाचूला का भावा आता नाही त्या पुरगीच्या नादाला लागणार आता ग बया खरंच काय अरे थांब सूर्या हा थांब ही कस काय बोललीस थांब सूर्या अरे माझ्या पप्पांनी मला तशी ऍक्टिंग करायला लावलेली म्हणून मी तसं केलं पण खरं सांगू माझं तुझ्यावर लय प्रेम आहे आता का बाया खरंच काय गप्पे ना आलाय का माझी ऍक्टिंग करतोय सोय बरं आहे की दुपारची तुझ्या बागेत भेटायला मग काय येते की पण आता जाते नाहीतर माझे पप्पा येतील बरं चालतंय जा बाय बाय येस जमलंय भाई तुमचं जमलंय मला आता पार्टी पाहिजे बरं देतो बाबा नाश्ता देतो चल
आईला अजून कशी आली नाही? सॉरी हा, मला यायला वेळ झाला. अगं किती उशीर, लय उशीर झाला तुझी वाट बघतोय. बोल ना, कशाला भेटायला बोलवलेलं? मला ना एक पप्पी पाहिजे होती. इश्श, खरंच? होय, घेऊ काय मग? घे ना. अगं मला लय लाज वाटते. बरं घेऊ काय? घे की. हा घेतो. अरे सुक्का आहे तुझ्या तर आता. आकडा गावला का ना, आता कुठे जाची? साहेब सोडा मला, माझ्या मागे एक रेडा लागलाय, तो मारलं मला. नाही सोडणार तुला. साहेब मोठ्या साहेबाशी फोन करून सांगा सूर्य गावलाय. बर बर, वाक खाली, बास खाली. कुठे जातोच बघतो आता. साहेबांनी फोन करतो. हॅलो कमिशनर साहेब, सूर्य माझ्या तावडीत आहे. धरलाय त्याला मी. 5 मिनिटात पोलीस स्टेशनला घेऊन येतो त्याला. माझ्या प्रमोशनचं तेवढं बघा साहेब. बरोबर चालतंय. ओके चाल रे बोबडे बोबडे. अरे बोबडे काय नाही, चाल. बोबडे अरे तू कसा आला तिथं? मला सूर्याने तुमच्या तांगड्याखाली घालून फोन कुठे केला. गेला त्यो? अरे पळ लवकर. अरे सूर्य का बोलतोस? अगं तुझा बाप माझ्या मागे लागलाय. तुझ्या जागे येऊन कस काय बसला बाप? अरे पप्पांना कोणीतरी सांगितलं असणार आपण भेटणार आहे ते. आईच्या गावात माझं पाक कंबार्ट मोडून टाकलं तुझ्या बापानं. बरं आहे की, मला तुझ्याशी लग्न करायचंय. मला पण लगीन करायचंय. चल लागलीच करूया. नाही नको, पप्पा नाही तयार होणार आपल्या लग्नाला. अगं मग पळून जाऊन करूया लगीन. पळून जाऊ नको. तू एक गोष्ट कर, पप्पा लगेच तयार होतील. कुठली सांग करतो. माझ्या पप्पांवर 5 लाखाचं कर्ज आहे. तू त्यांना ते फेडण्यासाठी 5 लाख रुपये दे. पप्पा लगेच तयार होतील आपल्या लग्नाला. काय सांगतेस? हाय ते माझ्याकडे 5 लाख रुपये. घेऊन येतो लगेच. जागारला तू आलोच. चालतंय. अमृता अमृता. काय रे बोसा? काय नाही मामा, तुम्हाला 5 लाख रुपये द्यायला आलोया. हे 5 लाख घ्या आणि तुमच्या अमृताचं लगीन माझ्यावर लावून द्या. 5 लाख रुपये? होय. अरे वा 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 माझा वाय बापू, तुम्ही ग्रेट आहात. अमृता, ए अमृता, तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी तांब्यावर पाणी आण ग. सूर्या, हे घे पाणी. बरं मामा, मग कवा लगीन लावून देताय आमच्या दोघांचे? सूर्या, उद्या तुमच्या दोघांचं लगीन लावून देतो. जा तयार लाग, आम्ही बी तयार लागतो. बरं बरं चालतंय. बाय बाय. यस. डंगा नक्का 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 डंगा नक्का नक्का नक्का. भाई लय खुश दिसताय. अरे बाबा, माझं अमृतावर लगीन ठरलंय. उद्या जाय लगीन. काय सांगताय? होय. अभिनंदन. थँक्यू. ती नव किती वाजता आहे लगीन? दुपारच्या टायमातच आहे. बरोबर. अगं बायको आवर लवकर, पैसे मिळाले तर गाव सोडून जाऊया. वय वय, आपण नवरा बायको हे जर त्या सूर्याला कळलं ना तर मारेल आपल्याला. नुसतं मारणार नाही, फार मारणार नाही. थांब गौड्या, तुझ्या तर आता मला गाडी दे. थांब, 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 थांब. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.